नाही ठीक आहे, मी दुसरीकडे बघते. थँक्यू. मंजू काय झालं? काय सोय होते करायची? नाही ग, हॉटेल्समध्ये रूम मिळेनात. मयुरीचा फोन नॉट रिचेबल आहे आणि भारती मावशी ऐन वेळेस साताऱ्यात नाहीये. मग काय करायचं आता? अगं अमरीललाही थंडी वाजते आणि थंडी गाठीचं तिला असं बाहेर ठेवणं चांगलं नाही ग. डॉक्टरने बी काळजी घ्यायला सांगितली तिची. अमरे, लई त्रास होते का ग? नाही दे, मी बरी. नेहमी सारखीच थंडी वाजून आली, फक्त एवढं काही नाही. उगाच खोटं बोल नकोस. इथं मला थंडी वाजते आणि तुला वाजत नाही म्हणतेस होय ग? 2 जीवांची आहेस तू, मला कळतंय सगळं. अगं गरोदर पायचे हातपाय थंड पडणं चांगलं नसतंय मंजू, काहीतरी कर बाई. अमरे, हाय अमरे, इथंच थांबा. मी शेकोटी बनवता येते का बघते. इथंच थांबा. सत्यदादा, हीच ती जागा आहे. इथंच तात्या लपून बसलाय. खबर पक्की आहे ना? हो, एकदम पक्के आहे सत्यदादा. आपल्याला खबर कळले हे त्याला जर माहित असेल तर तो सावध असेल. होय, म्हणूनच सगळ्यांनी एकदम अलर्ट राहा. स्वतःची काळजी घ्या. हे बघा, तुम्हाला साधं खर्चटलेलं सुद्धा नको आहे मला. आलं लक्षात? सत्या, तू पण जरा सांभाळून. तात्या येतो आधीच तुमच्या वाईटावर टाकला इथं. सत्या, एक काम करूया का? वाघमारे मॅडमनं कळूया का? म्हणजे पोलिसांची अखंड फौज घेऊन येतील ते इथं. नाही, नको, आत्ता नको. आधी आपण खात्री करून घेऊया. चला, तुम्ही इकडे जावा, आम्ही इकडे बघतो. अंक्या, बलमा, बलमा, चैत्या, लवकर या. अरे बाबा, सत्या, अंक्या. बलमा, अरे याचा श्वास चालू आहे. याला दवाखान्यात घेऊन जा. हो चल, हो चल. वेलकम वेलकम. स्वागत आहे तुझं माझ्या राज्यात. मला माहित होतं एक ना एक दिवस तू मला शोधत शोधत येणारच आहेस, कारण माझ्यावर प्रेमच एवढं करतोस तू. तुला काय वाटलं? तुझ्या स्वागतासाठी हार तुले घेऊन उभा राहीन मी. पाय घड्या अंतरेन मी तुझ्यासाठी. ये ये, तुझ्या स्वागतासाठी तुझ्याच माणसांना ठेवलंय, नेमलंय मी. ये, वाट बघतोय तुझी. भेटू लवकरच.